काल आपण हा चॅप्टर चालू केला होता. सिम्पल स्ट्रेसेस स्ट्रेन आणि इलास्टिक कॉन्स्टंट. तर स्टार्टिंगला काल पाहिलं होतं आपण इलास्टिक बॉडी. काय असते इलास्टिक बॉडी? सगळ्यांना आवाज येतो, स्क्रीन दिसतीये? एक थंब टाका. ओके, ठीक आहे, समजलं समजलं, ठीक आहे. इलास्टिक बॉडी काय असती? आपण रबर पाहिला होता काल. ती बॉडीला ओढलं, रबरला ओढलं, तिने शेप चेंज केला, लोड काढून घेतला, परत आहे त्या शेपला आली. अशा प्रकारच्या बॉडीला आपण कसली बॉडी म्हणतो? इलास्टिक बॉडी म्हणतो. त्यानंतर पाहिलं होतं आपण स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजेच काय? की डिफॉर्मेशन होण्यासाठी बॉडीची जी काय प्रॉपर्टी आहे जी डिफॉर्मेशन होऊ देत नाहीये, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स रजिस्ट करते ती डिफॉर्मेशन होण्यासाठी, त्यालाच आपण काय म्हणतो? स्ट्रेस म्हणतो. स्ट्रेसचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. फोर्सचं युनिट असतं न्यूटन आणि एरियाचं युनिट असतं एम एम स्क्वेअर. त्यामुळे स्ट्रेसचं युनिट काय आलं? न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ओके. त्यानंतर मग आपण हे स्ट्रेसची कन्सेप्ट पाहिली होती परत. त्यानंतर स्ट्रेसचे प्रकार पाहिले होते. एक होता टेन्साईल, कॉम्प्रेसिव्ह आणि शियर. टेन्साईल स्ट्रेस म्हणजे काय? की जर का आपल्याला एखादी गोष्ट पुल करायची आहे, म्हणजे काय करायची, लेंथ काय करायची, त्या गोष्टीची वाढ व्हायची आहे, त्याला आपण काय म्हणतो? टेन्साईल. एखादी गोष्ट जर का पुश करायचं आहे, लेंथ काय करायची, कमी करायची आहे, कॉम्प्रेसिव्ह फोर्स. आणि जर का लोड असा परपेंडिक्युलर टू ॲक्सिस लागला की डायरेक्ट ती गोष्ट काय होणार आहे? कट होणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे? तिथं जो स्ट्रेस तयार होणार त्याला आपण शिअर स्ट्रेस म्हणणार आहे. ठीक आहे. मग काही एक्झाम्पल पाहिले होते आपण हे. आता हे एक्झाम्पल सोडवायचं आहे आपल्याला. बघा काय दिलेलं आहे. का अ स्टील रॉड has cross-sectional area of 250 mm square. क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे एरिया दिलेला आहे. नंतर अलाउएबल स्ट्रेस 60 न्यूटन पर एम एम स्क्वेअर, म्हणजे सिग्मा पण दिलेला आहे. आणि काय काढायला सांगितलंय? फाइंड द मॅक्सिमम लोड. लोड काढायला सांगितलंय. ठीक आहे. मग आता आपण ह्याचं सोल्युशन काढायचं आहे. सोल्युशन सांगा. पहिलं गोष्ट काय दिलेलं आहे? ए दिलेला आहे. ए इज इक्वल टू 250 एम एमचा स्क्वेअर. नंतर अलाउएबल स्ट्रेस सिग्मा. सिग्मा इज इक्वल टू 60 न्यूटन पर एम एमचा स्क्वेअर. आणि काय काढायला सांगितलं? लोड काढायला सांगितलं, म्हणजे पी. पी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे स्ट्रेसचा. काय फॉर्म्युला आहे? का सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. सिग्मा किती आहे? 60 इज इक्वल टू पी अपॉन ए किती आहे? 250. आता हा जो 250 ह्या साईडला डिवाइड करतोय, ह्या साईडला जाऊन काय करणार आहे? तो मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे काय होऊन जाईल? का 60 इंटू 250 इज इक्वल टू पी. करा बरं मल्टिप्लिकेशन पटकन, आन्सर सांगा. कोणतरी सांगितलं पण वाटतं आन्सर. 15,000. 15,000. ओके. पी इज इक्वल टू काय होईल? 15,000 15,000 न्यूटन. न्यूटन. आणि आता ह्याला जर का किलो न्यूटन मध्ये करायचं झालं तर हे शेवटचे 3 शून्य जातील. काय भेटल? पी इज इक्वल टू 15 किलो न्यूटन. दोन्ही पण आन्सर बरोबर आहे. तुम्ही हे लिहिलं तरी पण पूर्ण बरोबर आहे, आणि त्यानंतर ही स्टेप केली तरी काय लय मोठं काय आपण केलं नाही. ओके. आणि फक्त मग वाक्य लिहायचं एक, म्हणजे अजून इम्पॅक्ट पडतो आपण सोडवलेल्या क्वेश्चनचा. की देअर फॉर मॅक्सिमम लोड इज 15 किलो न्यूटन. बारीक बारीक चुकाला सुद्धा मार्क कट होते बरं का पेपरमध्ये. म्हणजे काय झालं, आज मला एकाने ना ते मेकॅनिक्सचा क्वेश्चन हे पाठवलं त्यांनी. काय म्हणतात, फोटोकॉपी आल्या ना वाटतं काल. हा. तर क्वेश्चन पेपरमध्ये ना जो क्वेश्चन होता ना त्या तिथं लोड होता. हे काढायचं होतं. काय म्हणतात, रिॲक्शन काढायची होती. क्वेश्चन पेपरमध्ये 100 दिलं होतं. तर याड्याने गडबडी गडबडीत 100च्या ऐवजी काय घेतलं इथं? 10 घेतलं. 0 मार्क दिले हो त्याला, 4 मार्काच्या क्वेश्चनला. बाकी सगळं बरोबर आहे, A to Z. A to Z बरोबर आहे, पण त्याच्याकडून चूक काय झाली? काही तर 100, 100च्या ऐवजी त्यांनी काय घेतलं? 10 घेतलं. एवढा एक क्वेश्चन बरोबर आला असता तर त्या पोराचा विषय निघाला असता.
त्याला 36 मार्क पडले तर त्याला 40 मार्क, म्हणजे पास व्हायला 40 लागते, तर त्याला 36 पडले. त्यामुळे आपल्याला एवढीशी सुद्धा चूक करायची नाहीये. आता जर का तुम्ही इथं, म्हणजे कशामुळे सांगितलं मी तुम्हाला, इथं जर का 15 लिहिताय तर इथं किलो न्यूटन आलं पाहिजे नाही. इथं जर का तुम्ही 15 न्यूटन लिहिताय तर मग मात्र तुमचं आन्सर काय होतंय, चुकतंय. तुम्हाला जेव्हा इथं तुम्हाला न्यूटन लिहायचंय तेव्हा इथं काय आलं पाहिजे नाही का, 15,000 न्यूटन. प्रत्येक गोष्ट एकदम प्रॉपर म्हणजे प्रॉपरच पाहिजे. ठीक आहे, लिहून घ्या. चला, झालं की सांगा. चला पुढचा क्वेश्चन घेऊयात मग आता आपण. हम्म. सर 1 मिनिट. ओके 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 ओके. माझं नाहीये. काय झालं? ठीक आहे. बघा आता पुढचा क्वेश्चन आहे. आता मला वाटतं हा पूर्णपणे तुम्ही ट्राय करावा. हे बघा, सोल्युशन काय दिलंय देताना. एरिया दिलाय 500 mm². एरिया इज इक्वल टू 500 mm². नंतर लोड दिलाय 25 kN. पी इज इक्वल टू 25 kN. आता 1 kN आधी आपण कशात कन्वर्ट करू, न्यूटन मध्ये. मग किलो न्यूटन करायचं तर किती होईल ते, 25,000 न्यूटन. हा आला आपल्यासाठी पी. आणि काय विचारलंय आपल्याला, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ठीक आहे ना, स्ट्रेस कॉम्प्रेसिव्ह कशामुळं, कारण लोड पण कसा आहे, कॉम्प्रेसिव्ह. काय रे फरक आहे, कॉम्प्रेसिव्ह म्हणजे काय? हॅलो. सर ते पुश करतोय, पोलच्या ऐवजी तो पुश करतोय. हा, म्हणजे ज्या कॉम्प्रेसिव्ह मुळे आपली जी कॉलम दिलेला आहे, कॉलम सांगितला ना मग इथं स्टार्टिंगला, कॉन्क्रीट कॉलम सांगितलाय क्वेश्चन मध्ये. त्या कॉलमची लेंथ कमी होईल का जास्त होईल? लेंथ कमी होईल. लेंथ कमी होईल. कमी. हा, कॉम्प्रेसिव्ह लोड पुश करतोय मग लेंथ काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे, फॉर्म्युला काय आहे आपल्याकडं, स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. पी किती आहे, 25,000, आणि ए किती आहे, 500. मग आता हे जर का कॅल्क्युलेशन केलं आपण कॅल्क्युलेटरमध्ये, तर सिग्मा इज इक्वल टू 0,0,0,0 गेलो, 50 N/mm². आणि मग खाली लिहायचं देअर फोर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज 50 N/mm². पुन्हा कोणाचं आलं तर सेम असं थंब टाकून सांगा फक्त एकदा. बरं बरं, ओके ओके. म्हणजे हे सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए, हा फॉर्म्युला सगळ्यांसाठी आता काय झाला, पूर्ण क्लिअर झाला आहे का नाही? ठीक आहे, आता पुढे जाऊयात आपण. झालंय सगळ्यांचं? कोण राहिलं असेल तर सांगा, थांबवायला, नाही तर पुढे जातो. ओके. आता स्ट्रेस नंतर पुढची कन्सेप्ट आहे आपल्याकडं, स्ट्रेन. स्ट्रेन काय ते सांगतो आता मी तुम्हाला. हे बघा, वरच्या साईडला बघा, इथं मी एक ऑब्जेक्ट काढतो किंवा एक बॉडी काढतोय. बघा, काढली बॉडी, ही बॉडी काढली.
बॉडीचा हा जो आहे हा सेंटर मधून चाललेला हा सेंटरचा काय आहे ऍक्सिस, त्याला हा फोर्स लावला. हा कोणता टेन्साईल आहे का कॉम्प्रेसिव्ह फोर्स आहे? जो फोर्स दाखवतोय मी तो टेन्साईल. टेन्साईल फोर्स आहे. ओके ओके. टेन्साईल फोर्समुळे काय झालं का ही बॉडीची जी लेंथ आहे ना, लेंथ थोडीशी इन्क्रीज झाली, आणि इन्क्रीज झालेली लेंथ ना मी थोडा ब्ल्यू कलरच्या पेनने दाखवतो बरं का. आता एवढाच होती, आता काय झालं, ही लेंथ आहे ना एवढी झाली. ओके, डायमीटर थोडासा चेंज झालाय पण निग्लिजिबल, एवढा मोठा चेंज नाहीये. त्यामुळे मी तो दाखवला नाही, फक्त मी काय केलं की जे ब्ल्यू कलर मध्ये दिसतंय तुम्हाला तेवढी लेंथ काय झाली आहे, इन्क्रीज झाली. म्हणजे होतं काय की आधी इथपासून इथपर्यंत एल एवढी लेंथ होती, त्यात आता ही एवढी थोडीशी काय झाली आहे, इन्क्रीज झाली. कशामुळे इन्क्रीज झाली? का तर आपण तिला टेन्साईल फोर्स लावलेला आहे. टेन्साईल फोर्स लावल्यामुळे काय झाली, त्याची लेंथ काय झाली, इन्क्रीज झाली. कन्सिडर करू जी लेंथ इन्क्रीज झाली ती डेल्टा एल एवढी आहे, छोटीशीच आहे ना. डेल्टा एल, डेल्टा एल म्हणजे काय, स्मॉल चेंज इन लेंथ. आणि एल म्हणजे काय, ओरिजिनल लेंथ, जी स्टार्टिंगला होती ती ओरिजिनल लेंथ. तर ह्या दोघांचा जो का रेशिओ आहे, रेशिओ म्हणजे चेंज झालेला लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ, ह्यांचा जो रेशिओ आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे पोरांनो, स्ट्रेन म्हणणार आहे. सरळ सरळ सोपं सोपं फॉर्म्युला, एकदम काहीच लक्षात ठेवायचं नाही की काय किती चेंज झाली, त्याला कशाने डिवाइड करायचं, काय ओरिजिनल होतं बघा. इथं खाली फॉर्म्युला लिहिलाय, फॉर्म्युला बघा इथं दिसतोय का तुम्हाला, हायलाइट करतो मी. दिसतंय का हायलाइट केलेलं? हा, ई. ई म्हणजेच काय असतो, स्ट्रेन. स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. मी सांगितलं ना तुम्हाला स्टार्टिंगलाच की जर का लेंथचा विचार केला तर चेंज किती झालेली आहे, किती वाढली आहे ती, डेल्टा एल एवढी, डिवायडेड बाय आधी केवढी होती, एल एवढी. मग डेल्टा एल डिवायडेड बाय एल जर का केलं तर आपल्याला काय भेटतो, स्ट्रेन भेटतो. ठीक आहे. आता तुम्ही मस्तपैकी स्ट्रेन नाव टाका आणि हे लिहा की स्ट्रेन इज अ डिफॉर्मेशन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन ऑफ मटेरियल. की झालेलं डिफॉर्मेशन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन ऑफ मटेरियल. स्ट्रेन नाव टाकून डेफिनेशन लिहा. आता युनिट बद्दल सांगा, थांबा थांबा लिहायच्या आधी एक मिनिट मला सांगा की समजा एल जो दिला, एल तो समजा दिलाय सेंटीमीटर मध्ये, आणि डेल्टा एल पण कशात दिलेला असणार आहे मग, सेंटीमीटर मध्ये. तर आता मग ह्याचं युनिट जर का पाहिलं तर हे सेंटीमीटर आहे, हे सेंटीमीटर आहे. सेंटीमीटरला सेंटीमीटर काय झालं, डायरेक्ट इथं कॅन्सल झालं. त्यामुळे खालचंच वाक्य आहे, इट हॅज नो युनिट बिकॉज इट इज रेशिओ ऑफ टू सिमिलर क्वांटिटीज. म्हणजे जे स्ट्रेन आहे, स्ट्रेनला काय नसणार आहे, कसल्याच प्रकारचं युनिट नसणार आहे. कशामुळे युनिट नसणार आहे, कारण वरची पण क्वांटिटी हेच आहे, डायमेन्शन आहे, खालची पण क्वांटिटी काय आहे, डायमेन्शन आहे. त्यांची दोघांची युनिट कसे असणार आहेत, सारखे, एकमेकांना काय होणार, कॅन्सल होणार. आपण काय म्हणणार का स्ट्रेनला काय नाहीये, युनिट नाहीये. कन्सेप्ट क्लिअर आहे का, स्ट्रेन कसा काढायचा आणि स्ट्रेनच्या युनिट बद्दल. ओके छान. मग आता स्ट्रेन नाव टाका, डेफिनेशन लिहा, खाली हे लिहा, इट हॅज नो युनिट पण लिहा, आणि फॉर्म्युला लिहा, एवढं लिहा. बाकीचं मी हे पुसतो सध्या, ह्याची काही गरज नाही आपल्याला आत्ताच.
सर मागची स्लाइड दाखवा. ओके. हम्म. झालं की सांगा. झालंय. ओके. आता जसं आपल्याकडे स्ट्रेसचे प्रकार होते, टेन्साईल, कॉम्प्रेसिव्ह, शियर, बरोबर का, तसे स्ट्रेनचे पण प्रकार आहे. कशामुळे प्रकार ते सांगतो आधी. हे बघा, परत एकदा मी, एक सेकंड, आपण काय करू, रिकर्सिव्ह इमेज घेऊया, म्हणजे काय होईल, बरोबर हे करता येईल आपल्याला, मग तुम्हाला दाखवता येईल. बरोबर का, म्हणजे समोर मी आता एक रॉड काढलाय असं कन्सिडर करा. हा जो रॉड आहे, ह्या रॉडला त्याचा त्याचा काहीतरी एक आपल्याला ऍक्सिस पण दाखवावं लागणार आहे. हे बघा, हा ऍक्सिस. ठीक आहे. आता काय झालं, आपण परत एकदा कन्सिडर करू. आपण ह्या ऍक्सिसला आहे ना टेन्साईल फोर्स लावला दोन्ही साईडनी वळण्यासाठी. पी आणि पी. त्याच्यामुळे झालं काय का, दोन गोष्टी झाल्या. एक तर ह्याची जी लेंथ आहे, लेंथ काय झाली, इन्क्रीज झाली, बरोबर का, टेन्साईल फोर्समुळे काय झालं की जी ओरिजिनल लेंथ होती ती काय झाली, इन्क्रीज झाली. आणि अजून एक गोष्ट घडली लेंथ सोबत. काय घडलं रे, काय वाटतं तुम्हाला, काय घडलं असावं, तुम्ही बोला कोणतरी. त्याची विड्थ वाढली. विड्थ वाढली, विड्थ कमी झाली, सॉरी. कमी झाली. विड्थ म्हणण्यापेक्षा सर्क्युलर आहे त्याचं क्रॉस सेक्शन, त्यामुळे आपण त्याला काय म्हणूयात, डायमीटर म्हणू. हा, डायमीटर काय होईल त्याचा, डिक्रीज होईल. लेंथ होईल इन्क्रीज, डायमीटर होईल डिक्रीज. मग जेव्हा आपला जो फोर्स आहे, आपला जो फोर्स आहे तो ऍक्सिसला लागलेला आहे, त्याच्यामुळे जो स्ट्रेन तयार होतो, म्हणजे त्याच्यामुळे कशात चेंज झाला, लेंथ मध्ये चेंज झाला. त्याला आपण काय म्हणतो इथं, लिनियर स्ट्रेन. बघा, लिनियर स्ट्रेनचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा एल अपॉन एल, चेंज इन लेंथ, लेंथ कितीने वाढली ती, डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. या दोघांचं डिवाइड केलं की आपल्याला काय भेटलं इथं, लिनियर स्ट्रेन भेटलं. आणि जनरली जनरली आपण हेच स्ट्रेन काढत असतो. 90% प्रॉब्लेममध्ये आपल्याला लिनियर स्ट्रेनच काढावा लागणार आहे. जेव्हा जेव्हा ते फक्त स्ट्रेन हा शब्द वापरतील, त्याला लिनियर वगैरे जरी शब्द नाही आला, समजा एखाद्या त्यांनी फक्त स्ट्रेन हा शब्द दिला क्वेश्चन पेपरमध्ये, तर आपल्याला काय काढायचं आहे, फक्त हा स्ट्रेन काढायचा आहे. ओके. मग लिनियर स्ट्रेन म्हणजे काय का, जो लेंथ मध्ये चेंज झालाय तो कशात येणार, लिनियर स्ट्रेन मध्ये. त्याच्या वर्सेस जो डायमीटर मध्ये चेंज झालाय, बघा इथं घेतलं मी क्वेश्चन तोच, बघा काय घेतलं इथं, डेल्टा डी अपॉन डी, चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर, त्याला कसला स्ट्रेन म्हणायचं, लॅटरल स्ट्रेन. फरक समजतोय का तुम्हाला, लिनियर स्ट्रेन कोणता, लॅटरल स्ट्रेन कोणता. ओके. की जो उघड उघड दिसणारा फरक आहे का, मेन आपलं ऑब्जेक्टिव्ह काय होतं, फोर्समुळे मेन काय होणार आहे, मेन काय होणार आहे, लेंथ इन्क्रीज होणार आहे. आता डायमीटर डिक्रीज होणं ही त्या लेंथ इन्क्रीज होण्यामुळे होणारा इफेक्ट आहे. सेकंडरी झालं ते. प्रायमरी काय आहे, लेंथ इन्क्रीज होणे काय आपल्यासाठी प्रायमरी. मग प्रायमरी जो स्ट्रेन आहे, जो मेन स्ट्रेन आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, लिनियर स्ट्रेन किंवा नुसता स्ट्रेन. आणि लॅटरल स्ट्रेन जो आहे, लॅटरल स्ट्रेन मध्ये काय होणार आहे का, जो आपोआप होणार आहे, म्हणजे पहिल्या गोष्टीचा जो इम्पॅक्ट आहे, लिनियर स्ट्रेनचा जो इम्पॅक्ट होणार आहे लॅटरल स्ट्रेनवर, तो असणार आहे. मग इथं डेफिनेशन पण, चेंज इन लॅटरल डायमेन्शन आपण ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन, इथं काय लिहिलंय बघा, डेल्टा डी अपॉन डी. ओके.
मग आता तुम्ही लिनियर स्ट्रेन म्हणा, त्याला स्लॅश करून नुसतं स्ट्रेन पण म्हणा. हेच लय महत्वाचं आहे, डेल्टा एल अपॉन एल, ह्याच्यावरच प्रॉब्लेम येतो. ही डायग्राम वगैरे काढायची काही गरज नाहीये, फक्त खालची सगळी हे लिहून टाका की लिनियर स्ट्रेन म्हणजेच E इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल, वेअर E म्हणजे स्ट्रेन, डेल्टा एल म्हणजे चेंज इन लेंथ, एल म्हणजे ओरिजिनल लेंथ, आणि युनिट काय त्याचं, नो युनिट, डायमेन्शनलेस. झालंय? ओके. तसंच आता लॅटरल स्ट्रेनसाठी पण लिहून ठेवा, लागणार तर नाही कधीच, ह्याच्यावर काय क्वेश्चन जनरली येत नाही, पण लिहून ठेवा आता. लॅटरल स्ट्रेन बघा, लॅटरल स्ट्रेनचं हे पण काय दिलंय, ई आणि खाली एल ए, एल ए म्हणजे लॅटरल, त्याचं सिम्बॉल. जनरली स्ट्रेनचं सिम्बॉल ईच असतं, पण लॅटरल असल्यामुळे आपण त्याला काय लिहिलं, खाली सफिक्स मध्ये एल ए लिहिलं. युनिट नाहीच ना, बरोबर आहे गणेश. बघ ना आता, समजा चेंज इन डायमीटर आहे, तो एम एम मध्ये असणार आहे. अरे अरे, चेंज इन डायमीटर काय असणार आहे, एम एम मध्ये. त्याला डिवाइड बाय ओरिजिनल डायमीटर, तो पण कशात असणार आहे, एम एम मध्ये. एम एम ला एम एम काय झाला, कॅन्सल झाला. त्यामुळं कसल्याच प्रकारच्या स्ट्रेनला युनिट नसतं. लॅटरल, लिनियर आणि याच्या पुढे बघायचे ते हॉलोमॅट्रिक स्ट्रेन आपल्याला. ओके. शेवटचा टाईप स्ट्रेनचा व्हॉल्युमॅट्रिक स्ट्रेन. आता बघा समजा, परत एकदा मी हेच काढतो, हा रॉड. रॉडला काय केलं, इकडून एक लावला, इकडून एक लावला. त्याच्यामुळे काय झालं, जो रॉड होता तो ओरिजिनल पेक्षा थोडासा असा मोठा झाला, पण डायमीटर काय झाला त्याचा, कमी झाला. बघा, जाणवतंय का? तर हा जर का यल होता लेंथ, ही काय झाली यल, आणि त्यात ही डेल्टा यल काय झाली, ऍड झाली, यल प्लस डेल्टा यल. हा जर का डायमीटर होता एवढा डी, तर हा काय झाला आता, त्या डी मधून आपला डेल्टा डी काय करावं लागणार आहे, मायनस करावं लागणार आहे. म्हणजे लेंथ वाढली आणि डायमीटर काय झालाय, कमी झालाय. दोघाचा इम्पॅक्ट जर का केला, तर ह्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे, व्हॉल्यूम सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. वाढेल नाही तर कमी होईल, जे होईल ते होईल. तर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. लक्षात घ्या, जे डेल्टानी गोष्ट दाखवतो का, डेल्टा एल, डेल्टा एल म्हणजे काय झालाय, का चेंज कितीने वाढलाय. आता मला सांगा, तुमचं मी एक कन्सेप्ट ठेवतो बरं का, हिराव दे नंतर लिहा, की यल आहे ना, यल, यल इज इक्वल टू 1 मीटर आहे. आणि आणि टोटल लेंथ जी झाली ना, ती झाली आहे 1.02 मीटर. मला सांगा बरं, की डेल्टा एल किती असेल आणि कसा काढताल तुम्ही, का हाच डेल्टा एल आहे, कोणतरी सांगा. क्वेश्चन नाही समजलाय. डेल्टा एल झिरो जे पॉईंट टोटल आहे असणार आहे. तेच डेल्टा एल आहे. टोटल आहे तोच डेल्टा एल आहे. ओके, म्हणजे हो. कन्फ्युजन आहे तिथं. ठीक आहे, सांगतो मी समजून परत एकदा सांगतो, परत एकदा रिपीट करतो या गोष्टी.
कारण ती कन्फ्युजन जर का झालं टोटललाच तुम्ही डेल्टा एल म्हणायला लागले म्हणजे तुम्ही चुकीच्या कन्सेप्ट मध्ये आहेत. थोडीशी मोठी डायग्राम काढतो आता. ओके, दिसतंय सिलेंड्रिकल रॉड एक. त्या रॉडची जी लेंथ आहे ती एल एवढी आहे. आपण काय केलं की ह्याला एक फोर्स लावला, टेन्साईल फोर्स लावल्यामुळे काय झालं तर ही रॉडची जी लेंथ आहे थोडीशी काय झाली, इन्क्रीज झाली. म्हणजे इथपासून इथपर्यंत अशी वाढली ही एवढी अशी वाढली. आणि हा जो वाढलेला भाग आहे त्यालाच आपण काय म्हटलं, डेल्टा एल म्हटलं. म्हणजे टोटल किती झाली, एल प्लस डेल्टा एल ही काय झाली आपल्यासाठी टोटल झाली. ओरिजिनल किती होती, एल एवढी. चेंज किती झाली आहे, डेल्टा एल एवढी. मग आता मी तुम्हाला क्वेश्चन दिला होता तर एल इज इक्वल टू 1 मीटर आहे आणि टोटल किती आहे, टोटल 1.02 मीटर. तर मी तुम्हाला डेल्टा एल विचारला होता. आता सांगा बरं डेल्टा एल किती असेल. 2.02 मीटर. 0.02 मीटर. 0.02. 0.0. बरोबर, तेवढी वाढली. चेंज किती झाला लेंथ मध्ये, एवढा चेंज झाला. तो म्हणजे आपल्यासाठी काय असतो, डेल्टा एल असतो. सेम व्हॉल्यूमच्या बाबतीत की व्हॉल्यूम कितीने वाढलं, एवढ्याने वाढलं, त्याला डिवायडेड कशाने करायचं, ओरिजिनल व्हॅल्यूमने करायचं. आपल्याला काय भेटणार आहे, व्हॉल्यूमॅट्रिक स्ट्रेन भेटणार आहे. ठीक आहे, व्हॉल्यूमॅट्रिक स्ट्रेनचे पण नाव, डेफिनेशन आणि फॉर्म्युला लिहून घ्या. आता प्रॉब्लेम घ्यावा लागतील, त्याशिवाय नाही कन्सेप्ट क्लिअर व्हायचे अजून. ठीक आहे, झालंय. अरे थंब टाकता येत नाही कोर, नाही तर तुम्ही मोर मध्ये जर का गेलं, तुम्ही समजा स्क्रीनवर टच केलं आणि मोर मध्ये गेलं तर वरच तुम्हाला दिसेल लगेच बघा, रेज हँड आणि ते थंबचं सिम्बॉल दिसेल बघा 2 नंबरला. हा, अशा प्रकारे थंब टाकत चाल म्हणजे मला समजतं की तुमचं झालंय नाही झालंय. आणि जर तुम्हाला तरी वाटलं का थांबायचं, तर मला तसं सांगा की सर मागची स्लाइड राहू द्या, मला लिहायचं राहिलंय. पण लगेच लगेच क्लिअर करत चाला. ओके, आता त्या दोघांमधला डिफरन्स, कशाचा डिफरन्स आहे, डिफरन्स बिटवीन स्ट्रेस अँड स्ट्रेन. जे आता आपण दोन कॉन्सेप्ट शिकलात आतापर्यंत या चॅप्टर मधल्या, मेन कन्सेप्ट स्ट्रेस आणि स्ट्रेन. बघा, स्ट्रेसची डेफिनेशन काय आहे, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया. आणि स्ट्रेनची डेफिनेशन चेंज इन डायमेन्शन डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. अरे लय सोपं, चेंज इन डायमेन्शन म्हणजे डेल्टा एल डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन म्हणजे एल. आणि इकडे बघा, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया म्हणजे पी अपॉन ए. हा म्हणजे फोर्स आणि हा म्हणजे एरिया. इकडे डेल्टा एल म्हणजे चेंज इन डायमेन्शन आणि एल म्हणजे ओरिजिनल डायमेन्शन. ओके, नंतर दुसरा डिफरन्स बघा काय आहे. दुसरा डिफरन्स असा आहे, युनिट, त्याला युनिट आहे न्यूटन पर एम एम स्क्वेअर, किंवा त्याला आपण काय म्हणतो, मेगा पास्कल. तसं स्ट्रेनला युनिट आहे का, नो युनिट, स्ट्रेनला युनिटच नाहीये. आता स्ट्रेस कशामुळे येतो, जेव्हा आपण एक्सटर्नल लोड लावतो तेव्हा जाऊन काय भेटतं आपल्याला, तेव्हा जाऊन काय तयार होतो, स्ट्रेस तयार होतो. आणि स्ट्रेस तयार झाल्यामुळेच काय भेटतं आपल्याला, स्ट्रेन भेटतं. स्ट्रेस कॉज ड्यू टू एक्सटर्नल लोड आणि स्ट्रेन इज रिझल्ट ऑफ स्ट्रेस. आणि त्यांचं सिम्बॉल काय, याचं सिग्मा आहे आणि याचं काय ई आहे. जे आतापर्यंत शिकलं त्या गोष्टीत ह्या. एवढं लिहून घ्या टेबल परत एकदा. आणि आता प्रॉब्लेमच आहेत का पुढं, ओके प्रॉब्लेमच आहे लगेच. लगेच कॅल्क्युलेटर जवळ घ्या आता आपला.
ठीक आहे, चला जायचं पुढं. ओके, बघा आता पुढचा क्वेश्चन आहे. काय दिलंय? अ स्टील बार ऑफ ओरिजिनल लेंथ 1000 mm elongates by 2 mm under tensile load, find strain. आता एकेकाने मला गिवन डाटा सांगा, काय वाटतं तुम्हाला? सोल्युशन लिहितो मी इथं. सांगा. अ स्टील बार ओरिजिनल लेंथ दिली आहे 1000 mm. ओरिजिनल लेंथ म्हणजे काय? लेंथ लेंथ एल. एल L. दिलाय. एल इज इक्वल टू किती दिलेला आहे? 1000 mm. नंतर इलॉंगेट्स बाय 2 mm अंडर टेन्साईल लोड. किती एम एम ने तो इलॉंगेट झालाय? किती एम एम ने तो वाढलाय? 2 mm ने वाढलाय. म्हणजे हा काय भेटला आपल्याला? डेल्टा एल. डेल्टा एल इज इक्वल टू काय भेटला? 2 mm. चेंज इन लेंथ. टेन्साईल लोड. टेन्साईल मुळे काय? टेन्साईल लोड म्हणजे त्याच्यामुळे काय झाला? तो इन्क्रीज झाला, इलॉंगेट झाला. ओके. आणि काय काढायला सांगितलं आपल्याला? स्ट्रेन. स्ट्रेन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता स्ट्रेनचा आधी ओरिजिनल फॉर्म्युला लिहायचा. ओरिजिनल फॉर्म्युला म्हणजे कोणता? मी तुम्हाला मागे जाऊन दाखवतो. हा फॉर्म्युला लिहायचा सगळ्यात आधी. हा की स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. स्ट्रेन इज इक्वल टू ई इज इक्वल टू चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. मग त्याच्यावरून ई इज इक्वल टू चेंज इन डायमेन्शन म्हणजे काय? आपल्याकडे सध्या डेल्टा एल आणि ओरिजिनल डायमेन्शन कोण आहे? एल. डेल्टा एल किती आलेला आहे? 2 डिवायडेड बाय एल किती आलेला आहे? 1000. ओके. आणि मग देअर फॉर ई इज इक्वल टू, सांगा बरं किती येतं कॅल्क्युलेटर मध्ये आन्सर? 0.00. 0.002. युनिट काय देऊ? डायमेन्शनलेस ना सर. हा युनिट बरोबर. नाही. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट, तेच चेक करत होतो. ओके. ट्रेनला कसल्याच प्रकारचं युनिट नसतं. मग इथं लिहायचं स्ट्रेन इज 0.002. समजलंय का रे? हॅलो, स्ट्रेन काढता आला का तुम्हाला? हो सर. ओके 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 ओके, ठीक आहे. व्यवस्थित लिहा चला सगळ्यांनी. क्वेश्चन आन्सर एकदम व्यवस्थित लिहित चला बरं का. प्रॉब्लेम, कारण आत्ताशी आपण बेसिक प्रॉब्लेम घेतोय, अजून मेन प्रॉब्लेम मध्ये आपण घुसलेलो नाहीये. पण हेच जर व्यवस्थित क्लिअर असतील तर. आणि आणि आज तारीख 1 जुलै आहे, आपल्याला पेपर द्यायचा 1 डिसेंबरला. म्हणजे किती महिन्याचा फरक आहे? 6 महिने जाणार आहेत अजून आपले. 5 महिने जाणार, सॉरी 5 महिन्यात ते. 5 महिन्यानंतर आपण जेव्हा वही उघडून पाहू अभ्यासासाठी, तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे नाहीत. व्यवस्थित लिहून ठेवत चला. झालंय सगळ्यांचं? घेऊ पुढचा. नाही. घ्या सोडवायला चला. तुम्हाला सोडवायचं आहे आता हा. सर याचं पण आन्सर 0.002 येतोय. झिरो सेम पॉईंट आहे सर. सेम आन्सर येत आहे. ठीक आहे, येऊ दे काय आता. क्वेश्चनच तसे, त्याला आपण काय करणार आहे?
बघा काय दिलेलं आहे. अ वायर ऑफ ओरिजिनल लेंथ 800 mm, L is equal to 800 mm, extends by 1.6 mm, म्हणजे डेल्टा एल इज इक्वल टू काय आला 1.6 mm. एक आला एल, दुसरा आलाय डेल्टा एल. ओरिजिनल लेंथ किती 800 mm, चेंज इन लेंथ किती सांगितलंय 1.6 mm, आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, स्ट्रेन कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. म्हणजेच ई इज इक्वल टू काय आला आपल्यासाठी इथं क्वेश्चन मार्क. मग आता फॉर्म्युला काय, ई इज इक्वल टू चेंज इन डायमेन्शन डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन, चेंज इन डायमेन्शन डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. मग त्याच्यावरून ई इज इक्वल टू डेल्टा एल डिवायडेड बाय एल 1.6 डिवायडेड बाय 800 सॉरी. सांगा मग त्याच्यावरून ई इज इक्वल टू किती आला 0.002. 0.002. ओके. त्याला तर आपण काय केलं इथे आला मस्त असं ब्रॅकेट टाकलं आणि खाली वाक्य पण लिहिलं, स्ट्रेन इज 0.002. आलं तर सगळ्यांचं. सर मी कॅल्क्युलेटर मध्ये 1.6 डिवाइडेड बाय 800 केलं ना तर 2 × 10⁻³ येत आहे. 2 × 10⁻³ येते, म्हणजे तुझ्या कॅल्क्युलेटर मध्ये आपल्याला हे करावं लागणार आहे. नॉर्म कर ना, ते नॉर्मचं शिकवलं होतं ना मागच्या वेळेस मी, आठवत आहे का? नॉर्म करू का? हा, ते हो. नॉर्मचं कर बरं, बघ बरं येत आहे का मग 0.002. नाही. ओके. हा सोडवा. आता क्वेश्चन थोडासा वेगळा आलाय. मला कोणतरी सांगा क्वेश्चन वाचून काय दिलंय आणि काय काढायचंय. आणि स्ट्रेन दिलाय. काय काढायचंय. तर एल आणि स्ट्रेन डेल्टा दिलेला आपल्याला आहे, डेल्टा आपल्याला एल काढायचा डेल्टा एल आहे. काढ. बरोबर. चेंज इन डायमेन्शन डेल्टा एल काढायचं आहे. एक्सटेन्शन कितीनी आपली जी रॉड आहे तो कितीनी वाढला किंवा कितीनी कमी झाला ते काढायचंय. एक्सटेन्शन काढायचंय. एक्सटेन्शन म्हणजे वाढला, कितीनी वाढला ते काढायचंय. 0.8 mm. 1.8 mm वाढलाय सर. किती 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 आला आन्सर 1.8 mm. ओके 1.8 mm. चेक करू आपण. तुमचं आलंय 1.8 mm. नीट लिहिलंय का नुसती गडबड गडबड. क्वेश्चन याच्यात तुमचे आन्सर येतात, तसं नको ना करू, वेळ लागू देत ना. हा हसवतोय आता. नीट लिही. 1.8च होतंय सर. हा आन्सर बरोबर आहे, पण हे गणेश नाही नीट लिहित नाही. किती मार्कांनी राहिलं 70 पडायला मागच्याच मेकॅनिक्स गणेश? 5 मार्क. 5 मार्क, म्हणजे 5 मार्क आपल्या गडबडीचेच गेले असावेत. तर त्याला अक्षयच कळलं नसून. हा नीट लिहा. बघा चला सोल्युशन. ओरिजिनल लेंथ किती आहे 1200 mm. एल इज इक्वल टू 1200 mm. आणि स्ट्रेन किती आहे 0.0015, म्हणजे ई इज इक्वल टू 0.0015. आणि काय सांगितलं एक्सटेन्शन, एक्सटेन्शन म्हणजेच काय डेल्टा एल, डेल्टा एल इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके. फॉर्म्युला काय आपल्याकडे स्ट्रेनचा, ई इज इक्वल टू चेंज इन डायमेन्शन डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन.
मग काय होईल? ई इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. ईची व्हॅल्यू आहे 0.0015. डेल्टा एल काढायचा आहे आणि एल किती आहे? 1200. आता हा 1200 जो आहे तो जर का ह्या साईडला पाठवला कधी, तिकडे मल्टिप्लाय ह्या साईडला डिवाइड होतं, ह्या साईडला जाऊन काय होईल? मल्टिप्लाय होईल. म्हणजे कसं होईल? 0.0015 इंटू 1200 इज इक्वल टू डेल्टा एल. आणि मग देअरफॉर डेल्टा एल इज इक्वल टू ह्याचं मल्टिप्लिकेशन करा. किती आलं ते 1.8 mm. बरोबर ना? डेल्टा एलचं युनिट काय असणार आहे? जे एलचं आहे तेच डेल्टा एलचं. देअरफॉर एक्सटेन्शन इज 1.8 mm. आलं असेल तर टाका. चला असंच मग. ओके. बाकी ज्यांचे काही येत नाहीत राव थंब बऱ्याच जणांचे, का बरं? अजून माझी तुमची ओळख नाही. आता तुम्ही रविवारी येताल तेव्हा ओळख होईल तुमच्यासोबत माझी. सार्थक, श्रावणी, सृष्टी, ताहेर, विद्या, तुमची माझी अजून ओळख नाहीये. अनिकेत. झालं आज. हा बरं झालं आठवलं. आज शुक्रवार आहे बरं का. आता उद्या काय क्लास नाही आपला, उद्या शनिवार आहे. पण आपण रविवारी किती वाजता भेटणार आहे तो ऑफलाईनला? 3 ते 5. 3 3 ते ते 5. 5. हेच शिकायचंय परत आपल्याला. पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत, शुक्रवारपर्यंत आपण जे शिकलो, हे 2 फॉर्म्युले, ह्याच्यावरचे अजून वेगवेगळे प्रॉब्लेम सोडवायचे. पण हे अजून लेवलला, अजून पुढच्या लेवलला काय झालं पाहिजे ना? पक्क झालं पाहिजे ना. ठीक आहे. सगळ्यांनी या रविवारी. ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम संपले. ओके. ठीक आहे. पुढची कन्सेप्ट पाहिजे आपल्याला. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना आता? ओके 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 ओके. पुढची कन्सेप्ट आहे इलास्टिक लिमिट. ओके. इलास्टिक लिमिट काय असते ते समजून घ्या. इथं काय दिले ते बघा बरं का. द इलास्टिक लिमिट इज मॅक्सिमम स्ट्रेस up to which a material regain its original shape and size after the load is removed. ओके. बरोबर. पुढे गेला. बरोबर. मी काय शिकवलं होतं काल तुम्हाला? इलास्टिक बॉडी शिकवली होती की वाढवलं 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 वाढवलं. ओके. आणि मी परत काय केला? लोड रिमूव्ह केला. परत कुठं आली? तिच्या ओरिजिनल शेपला आली. पण हे होण्याची पण एक लिमिट आहे ना रे. मी जर का लईच ताकदीने फोर्स लावतो, नाही तुटत राव हे. बरं समजा चला काय होईल बरं? पुढे जाऊन काय होईल? हा तुटल. बरोबर का? किंवा काय होईल? त्याचं परमनंट डिफॉर्मेशन होईल. तो परत त्याच्या ओरिजिनल शेपला येणार नाही. एक लिमिट आहे त्याला पण, की अजून मी जास्त जर का ताकद लावली, तेवढी ताकद माझ्यात नाहीये समजा, पण अजून जर का जास्त ताकद लावली तर हा रबर काय होणार आहे? डायरेक्ट आपला तुटणार आहे. तो त्याच्या परत ओरिजिनल शेपला येणार आहे का? नाही. मग ही जी लिमिट आहे की जिथपर्यंत तो परत त्याच्या शेपला येऊ शकतो, त्या लिमिटलाच आपण कसली लिमिट म्हणतो? इलास्टिक लिमिट म्हणतो. की मॅक्सिमम स्ट्रेस किती सहन करू शकतो ते मटेरियल. ह्या पेन आहे, ओढतोय मी, ओढतोय मी, ओढतोय मी, काय होतोय? ओके. सोडल्यावर परत त्याच्या जागेवर जातोय. पण एक काळ असा येतो की तो परत त्याच्या जागेवर जात नाही, जिथं आहे तिथंच राहतो. आणि तो जो काळ आहे त्याला आपण कसली लिमिट म्हणतो? इलास्टिक लिमिट म्हणतो. स्प्रिंग आहे, स्प्रिंग. स्प्रिंग तुम्ही ओढली, सोडली, परत तिचा तिने शेप घेतला, पण थोडी ताकद लावून जास्त ओढली तर परत तिचा ती शेप घेणार नाही. का बरं? कारण तिने तिची इलास्टिक जी लिमिट आहे का, रिटर्न येण्याची जी लिमिट आहे का, ती काय केली आपण? आपल्या ओलांडली, पार केलेली आहे. ही इलास्टिक लिमिट असते. काय सांगितलं परत एकदा सांगतो मी. द इलास्टिक लिमिट इज मॅक्सिमम स्ट्रेस अप टू विच मटेरियल रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. की इलास्टिक लिमिट हे मॅक्सिमम तेवढं स्ट्रेस आहे जोपर्यंत मटेरियल काय करतं? ते ओरिजिनल शेप आणि साईज रिगेन करते. लोड जर रिमूव्ह केला तर. त्याच्या जर का बाहेर गेला आपण तर काय सांगितलंय बघा आता खाली, बिलो इलास्टिक लिमिट डिफॉर्मेशन इज टेम्पररी. इलास्टिक लिमिटच्या जर का खाली असेल आपण तर डिफॉर्मेशन कसं असणार आहे आपलं? टेम्पररी. लोड रिमूव्ह केला, परत बॉडी आपल्या हाय तशा शेपला येऊन गेली. पण इलास्टिक लिमिटच्या बाहेर जर का गेलो आपण, बियॉन्ड इलास्टिक लिमिट, परमनंट डिफॉर्मेशन ऑक्युअर्स. प्लास्टिक डिफॉर्मेशन आपण त्याला म्हणतो.
ती बॉडीचं डिफॉर्मेशन जे होणार आहे ते कसं होणार आहे, परमनंट डिफॉर्मेशन होणार आहे. समजलंय का तुम्हाला? इलास्टिक लिमिट समजली का? मर्यादा, लिमिट म्हणजे मर्यादा. आपण नाही का म्हणत लिमिटमध्ये राहा. लिमिटमध्ये राहा म्हणजे काय, किंवा तू तेवढ्या लिमिट पर्यंत आहे तोपर्यंत मी तुझ्या केलेल्या गोष्टी सहन करू शकतो. आपल्याला घरचे म्हणतात बघा, लिमिटमध्ये राहता म्हणजे काय, तू त्या तेवढ्या लिमिटमध्ये आहे तोपर्यंत तुझ्या गोष्टी सहन होतील. तू तुझ्या तुझ्या परत ओरिजिनल शेप आणि साईज मध्ये येऊ शकतो. पण तू जर का ती लिमिट क्रॉस केली तर मग ते आपल्याला काय करतात, लगेच आपलं परमनंट डिफॉर्मेशन करतात. मग ही इलास्टिक लिमिट आहे. नाव टाका इलास्टिक लिमिट, ही डेफिनेशन. मग बिलो बिलो इलास्टिक लिमिटला काय होतं, टेम्पररी डिफॉर्मेशन असतं. पण इलास्टिक लिमिट जर का बियॉन्ड केली, क्रॉस केली, तर डिफॉर्मेशन कसं होतं, परमनंट. म्हणजे परत तिथून परत येणं शक्य नाही. डिफॉर्मेशन झालं झालं. हम्म. हे बघा, या रबराचं मी परमनंट डिफॉर्मेशन केलं, जास्त ताण लावला आणि त्याला काय केला, तोडला. आता परत हा त्याच्या त्याच्या ओरिजिनल शेपला येणार आहे का? परमनंट डिफॉर्मेशन झालं. का बरं? कारण मी त्याला जो स्ट्रेस लावला होता, स्ट्रेस दिलता, तो काय केला होता, इलास्टिक लिमिटच्या पेक्षा जास्त लावला होता. त्याला त्याचे परत ओरिजिनल रिटर्न यायला चान्स ठेवला नाही. ओके, झालंय लिहून. आणि सगळ्यात महत्वाची अख्खा चॅप्टर चालवणारी कन्सेप्ट कोणता लॉ? हुक्स लॉ. क्वेश्चन येतो म्हणजे येतो हुक्स लॉवर. 2 मार्क पडले तुम्हाला इथं हुक्स लॉ. हुक्स लॉ नीट लिहायचंय. हुक्स लॉ, हुक्स लॉ समजून सांगतो मी काय. आताच तुम्हाला मी इलास्टिक लिमिट शिकवलं, तर हुक्स लॉ काय सांगतोय, विदिन द इलास्टिक लिमिट, जोपर्यंत बॉडीने तिचं इलास्टिक लिमिट क्रॉस केलेलं नाहीये तोपर्यंत स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजे जसा जसा स्ट्रेस वाढणार आहे, स्ट्रेस जसा जसा वाढणार आहे, स्ट्रेन सुद्धा काय होणार आहे आपला, वाढणार आहे. पण कधीपर्यंत? इलास्टिक लिमिट पर्यंत. इलास्टिक लिमिट नंतर काय होईल सांगता येत नाही. मी तर तेच हुक्सला काय सांगतोय, विदिन द इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. ओके, मग इथं मी लिहिलंय बघा, स्ट्रेस डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. दिसतंय का तुम्हाला? मग खाली सिग्मा प्रपोर्शनल टू ई, बरोबर ना? स्ट्रेस म्हणजे सिग्मा, स्ट्रेन म्हणजेच ई. मग आता तुम्हाला माहिती का, इथं आलो बघा, सिग्मा इज प्रपोर्शनल टू ई. मला जर काही प्रपोर्शनॅलिटीचं चिन्ह काढायचं असेल तर आपल्याला काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागतो. मग सिग्मा इज इक्वल टू, तो कॉन्स्टंट कन्सिडर केला आपण, कॅपिटल ई इंटू ई. काय सांगितलं बघा मी परत एकदा, हुक्स लॉ काय सांगतोय, विदिन द इलास्टिक लिमिट, जोपर्यंत इलास्टिक लिमिट आहे तोपर्यंत स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजेच स्ट्रेस प्रपोर्शनल टू स्ट्रेन म्हणजे सिग्मा प्रपोर्शनल टू ई. आणि हे प्रपोर्शनॅलिटीचं जर का चिन्ह काढायचंय आणि त्याच्या जागी इज इक्वल टू करायचं, तर आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. तो कॉन्स्टंट काय घेतला आपण, कॅपिटल ई. आता प्रत्येक गोष्टीचं मिनिंग आहे इथं, हे बघा, हे हा लय महत्वाची गोष्ट आहे. मिनिंग, सिग्मा म्हणजे काय आपल्यासाठी, स्ट्रेस. ई म्हणजे काय, स्ट्रेन. आणि हा जो कॅपिटल ई आलाय, हा हा कॅपिटल ई जो आलाय तोच काय, यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी.
ओके. ई म्हणजे काय? यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, ह्या गोष्टी आहेत. परत एकदा रिपीट करतो मी. हे बघा, हुक्स लॉ काय सांगतोय? विदिन इलास्टिक लिमिट, जोपर्यंत त्या मटेरियलचं इलास्टिक लिमिट आहे तोपर्यंत स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, असं आहे. म्हणजेच स्ट्रेस म्हणजेच काय आपल्याकडं? सिग्मा. सिग्मा इज प्रोपोर्शनल टू काय असणार आहे? ई. आता मला हे प्रोपोर्शनलिटीचं चिन्ह नको आहे, त्याचं काय आणायचं? इज इक्वल टू. मग सिग्मा इज इक्वल टू काय असणार आहे? तर काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागतो. तो कॉन्स्टंट असतो यंग्स मॉड्युलस, किंवा त्याला नाव आहे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इंटू ई. मग सिग्मा स्ट्रेस, हा छोटा ई काय म्हणतात आपण? स्ट्रेन. आणि हा जो कॅपिटल ई जो नवीन आणलाय आपण आता, तोच काय आपल्यासाठी? यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. लिहून घ्या. चला, ह्याच्यावर क्वेश्चन येतो, 2 मार्काला थेरी क्वेश्चन येतो. स्टेट हुक्स लॉ. स्टेट हुक्स लॉ एवढं सगळं लिहायचं 2 मार्कासाठी. व्यवस्थित लिहा, लय महत्वाचं आहे बरं का, लय महत्वाचं आहे. ओके ओके, झालंय. इकडे बघा, मग आता सगळ्यांनी हे लिहिलं का? यंग्स मॉड्युलस अँड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ई. ई यंग्स मॉड्युलस अँड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ठीक आहे. ओके. आता आपण एक फॉर्म्युला बनवला आत्ताच, सिग्मा इज इक्वल टू ई इंटू ई, बरोबर का? आता हा जो ई आहे ह्या साईडला मल्टिप्लाय करतोय, ह्या साईडला जाऊन काय करल? डिवाइड करल. म्हणजे आपल्याला काय भेटल? तर सिग्मा अपॉन ई इज इक्वल टू काय भेटल? ई. त्याच्यावर आपल्याला काय भेटलं? का मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, किंवा त्यालाच आपण म्हणूयात ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन ई. हे पण लिहून घ्या पुढचं लगेच त्याचे. हे यंग्स मॉड्युलस मध्ये, हुक्स लॉ मध्ये येत नाही हे, पण मी तुम्हाला आपल्याला कॅल्क्युलेशन साठी लागणार आहे म्हणून सांगितलं. हुक्स लॉ एवढाच संपतो इथंच, एवढं लिहिलं, हुक्स लॉचा विषय संपला. हा पुढचा ऍडिशनल भाग आहे जो आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना लागणार आहे. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज इक्वल टू काय असणार आहे? यंग्स मॉड्युलस. आता मला तुमच्याकडून कुणाकडून तरी एक क्वेश्चन विचारतो, मला त्याचं उत्तर अपेक्षित आहे. की मला सांगा, हा जो यंग्स मॉड्युलस आहे किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे, ई, कॅपिटल ई, त्याचं युनिट काय असेल रे? युनिट. न्यूटन पर mm स्क्वेअर. अजून? चला, गणेशने सांगितलं, अजून कोणाला काय बोलायचंय? मी बोलतो, चला. स्ट्रेस युनिट काय आहे? न्यूटन पर एम एम स्क्वेअर डिवायडेड बाय स्ट्रेनचं युनिट काय आहे? स्ट्रेनला युनिटच नाहीये. मग काय झालं? काय उरलं? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस. इथे लिहून टाका लागलं तर. स्ट्रेसचं युनिट काय आहे? न्यूटन पर एम एम स्क्वेअर. स्ट्रेनला युनिटच नाही, आणि यंग्स मॉड्युलसचं पण युनिट काय होईल? मग न्यूटन पर एम एम स्क्वेअर. सेम युनिट जे स्ट्रेसचं युनिट आहे तेच युनिट कशाला असणार आहे? यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी युनिट असणार आहे. क्लिअर आहे का? हुक्स लॉ क्लिअर आहे का सगळ्यांना? ओके. मग आजपर्यंत आपण शिकलेले फॉर्म्युले सगळे आपण एकदा लिहू, आणि आज थांबू. आपण भेटू डायरेक्ट आता रविवारी ऑफलाईन लेक्चरला. ओके. पहिला फॉर्म्युला आपण शिकला होता सिग्मा. काय होतं? सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. ए अपॉन ए. सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. नंतर ई इज इक्वल टू डेल्टा एल डिवाइड बाय एल.
डेल्टा एल बाय एल. चेंज इन डायमेन्शन डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. परफेक्ट. ओरिजिनल डायमेन्शन. आणि ह्याचा फॉर्म्युला काय? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय? स्ट्रेस अपॉन स्ट्रेस स्ट्रेन. अपॉन स्ट्रेन. सिग्मा अपॉन E. ह्याला हा काय आला आपल्यासाठी? स्ट्रेस. हा काय आला आपल्यासाठी? स्ट्रेन. हा काय आला? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तेवढे 3 फॉर्म्युले एकदा परत लिहून घ्या आणि आपण आज इथंच थांबूयात. भेटूयात रविवारी दुपारी 3 वाजता. झालं की सांगा.